तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो रानामध्ये आणि आज आम्ही कोकणचा रानमेवा खा स्वतः खाणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत कसा असतो तो. आणि आता कोकणच्या रानमेव्यामध्ये बघायला गेलं तर आम्ही आता करवंद आणि आंबे खाणार आहोत. याच्या पलीकडे काय भेटलं तुम्हाला मी दाखवेन अजून. तर तुम्ही पण एक दिवस नक्की फिरायला आमच्या. तर मित्रांनो, इथे आम्ही इथे आलो, इथे करवंदीवर आलो आहे आणि तिथे करवंद लागले आहेत. तर बघू इथं पहिल्यांदाच आम्ही इथे ह्या वर्षीची करवंद खाणार आहोत. एकदम बारीक आणि अशी स्वच्छ आहेत आणि आमच्या त्या रानामधलं सगळं आता एक स्वच्छ आणि असं सुंदर असं चविष्ट आता हे आहे, रानमेवा आहे. एकदम आंबट लागतो. तुम्ही पण एकदा खाऊन बघा करवंद आमच्याकडची, सुंदर लागतात. तर मित्रांनो, ह्याच्या पुढे आम्ही करवंद घेऊन चाललो आहे. ह्याच्या पुढे आम्ही आंबे बघणार आहोत. हे आमचे ते हे आहे, पारडीवर ह्याला बोलतात. इथं आता आमच्या इथे ढोह आहे, त्या ढोहाचं पाणी असतं पावसाळ्यात, आता पाणी नाही आहे. तर मित्रांनो, बघू शकता असं सुंदर असं कोकण आहे. कोकण अनुभवलं तर मस्त आहे. तुम्ही पण एक दिवस अनुभवायला या आमच्याकडं निवी गावात. बघायला गेलं तर खूप आहे, फक्त आमच्याकडे नदी नाही आहे. आम्ही व्हिडिओ अंघोळ करतो. तर तुम्ही पण एक दिवस या व्हिडिओ अंघोळ करायला, मजा वेगळी असते. तर मित्रांच्या पुढे आता आम्ही चाललो इथं कोकणात चाललो आहे. कोकणात जायला रस्ता इथून जवळ आहे, आमच्या इथून 5 मिनिटं लागतात मधून जायला. तर मित्रांनो, आम्ही कधीच कोकणात जायला तर जायला झालं तर इथून मधून जातो. आम्ही 5 मिनिटात खाली आमच्या सीमेवरून कोकणात जातो. तर मित्रांनो, इथे पुढे त्या करवंदावर इथं करवंद नाही लागलेत, पण ते करवंद फुलं आहेत. ती फुलं पण आम्ही लहानपणी खायचो. आताची मुलं खात नाहीत, आताची मुलं जी मोबाईलवर असतात. आताची मुलं रानात कधी फिरली नाहीत, पण आम्ही आता ती 2 मुलं आहेत, माझे 2 मित्र आहेत, भाव आहेत. त्यांना आम्ही घेऊन चाललो आहे. त्यांना मी त्याचं रान दाखवतोय, कारण ते पुढच्या पिढीला काहीतरी दाखवतील म्हणून मी त्यांना घेऊन चाललो आहे. तर इथं ITI कॉलेज सह्याद्री कॉलेजचा एक सावर्डेचा एक विद्यार्थी आहे बघा. माझा मित्र आहे तो. त्याने ती टी-शर्ट घातलं आहे, तो ॲडव्हर्टाईज करतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही ॲडमिशन घ्या, ॲडमिशन ओपन आहेत 2025ची. तर मित्रांनो, आता पुढे आम्ही जाणून आता पुढे आंब्याचं झाड शोधतोय, कैऱ्या लागलेला झाड बघतोय. पण आंबे कुठे लागलेच नाही. जिथे लागले असेल तिथे खाऊ, तुम्हाला खाताना दाखवू आम्ही. आंबे कुठे लागले ते तुम्ही पण नक्की या ते लोकेशन बघून. तर मित्रांनो, हा आहे म्हैशीचा ढो. तुम्हाला मी पावसाळ्यात दाखवलं आहे. इथं पाणी असतं, तुम्ही ब्लॉग टाकला आहे. आताचा ब्लॉग हा पाणी नसतानाच आहे. तिथे खड्डा तुम्ही बघू शकता, एक मोठा खड्डा आहे, तिथे मोठी दगड आहे. परत तिथे घाण आले भरपूर. सगळे मित्र बसलेत. इथं वाडीचे युवा असं पिढीचे एक आदर्श म्हणून सोहम कोल्हारे. इथे एक एक विवेक पड्याळ, शुभम कोल्हारे अशी पोरं आहेत ती इथं आहेत. आणि इथे पुढे बघू शकता अजून माझे मित्र इथं आहेत. सार्थक कोल्हारे, करण कोल्हारे, सिद्धेश कोल्हारे आणि भूषण कोल्हारे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो इथे पुढे आंबा खायला. बघू शकता अजून इथलं आम्ही ढोहातलं सगळं हे बघून आता पुढे आम्ही चढतोय कवलट्यातून वरती. चढायला खूप आहे मित्रांनो, कठीण असं आम्ही दमलो आता. कारण 6 वाजलेत. आता आम्ही 6:30ला खाली उतरणार आहोत. तर त्याच्या अगोदर आम्हाला आंबा भेटले तर बरं ठीक. तर आम्हाला असं वाटतंय आंबे भेटलेत आणि त्या झाडावर आंबे लागलेत. आता आम्ही पुढे वरती जातोय. हे मित्र काही येत नाहीत, कारण ते घाबरलेत. दुसऱ्याचा आंबा आहे, दुसऱ्याचा आंब्या चोरण्याची मजा असते. तुम्ही पण एक दिवस चोरून बघा, तुम्हाला पण समजेल. तर मित्रांनो, आता मी त्या आंबे काढणार आहे. मित्र आंबा काढतो तिथे. तर मी तुम्हाला दाखवतो. एकदम असा एक लांब असा आंबा आहे तो, दिसायला मस्त दिसतोय आणि खायला पण भारी दिसायला असं वाटतंय. तुम्ही पण खाऊन बघा, नक्की या ह्या लोकेशनवर. बघू शकता त्याच्या मित्राने आंबा काढलेत. आता इथे लागलेत भरपूर आंबे, पण जरा ते पानं हिरवं असल्यामुळे जास्त आंबे दिसत नाही तिथे. तुम्ही बघा. आणि कोकणातलं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. संध्याकाळचं वाजले 6:30, एकदम सुंदर दिसतंय. सूर्यास्त झालाय आणि आम्ही आता अनुभवतोय. तुम्ही पण एक दिवस कोकणाच्या अनुभवा त्या गोष्टी सगळ्या. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ बघा. आणि आज आम्ही आता आंबे खातोय ते बघून कसं तुम्ही पण एक दिवस रानात फिरा आणि आम्हाला अनुभव तुमचा सांगा नक्की. कारण हा अनुभव वेगळा असतो. मित्रांसोबत राहायचे दिवस आहेत आता आणि सुट्टीचे दिवस आहेत शिमग्यातले.
आता आम्ही एन्जॉय करायला गावी आलो आहे. थोडीसं जाऊ, पण ह्या आठवणी आमच्यासोबत कायम राहतील. चला तर मित्रांनो.